श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, हे आहेत पारंपरिक पुरणाचे मोदक. चला बघू याची साहित्य आणि कृती. तर आपण पुरणाचे आहेत, आपण सारण पुरण घेणार आहोत. सारणाच्या तयारीसाठी आपण छान डाळ 2 तास भिजवलेली होती थोड्याशा तांदळासोबत. त्याच्यानंतर आपण याला छान कुकरला लावून घ्यायची आहे. त्याच्यासोबत थोडंसं 2-3 तेल आणि थोडी आपण हळद घातलेली आहे आणि छान शिट्ट्या होऊ द्यायच्या 4 ते 5. शिट्ट्या झालेल्या आहे, डाळ छान शिजलेली आहे. त्याच्यानंतर आपण याचं एक घट्टसं सारण तयार करून घेऊया. त्याच कुकरमध्ये आपण डाळसोबत आपण गूळ घातलेला आहे, थोडी वेलची पूड आणि थोडी जायफळ पूड देखील घातलेली आहे. अशा प्रकारे आपलं सारण रेडी आहे आणि आपण हे थोडे मिक्सरमधून काढून घेऊया. सारण रेडी झालेलं आहे, आपण पारीची तयारी करूया. त्यासाठी 1 वाटी आपण कणिक घेतलेली आहे आणि अर्धी वाटी आपण घेतलेला आहे मैदा आणि आपण याच्यामध्ये घालूया थोडंसं तूप आणि हे छान आपण मिक्स करून घेऊया. आधी मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर आपण थोडं याच्यामध्ये पाणी ॲड करूया. आपल्याला याचा छान एक घट्टसर कणिक भिजून घ्यायची आहे. छान जसं आपण पुऱ्यांसाठी करतो तशा प्रकारे आपण घट्टसर कणिक भिजून घ्यायची आणि याला 10 मिनटं रेस्ट द्यायचा आहे. तो झाला की आपण छान एक छोटासा गोळा घेऊया आणि छान त्याची एक पारी लाटून घेऊया आणि सोबतच पुरणाचाही एक गोळा घेऊन त्याच्यामध्ये ॲड करून छान अशा कळ्या पाडून घेऊया. बघा अशा प्रकारे. आणि बघा आपले मोदक किती छान वळत आहेत. पुन्हा एक छोटासा कणकेचा गोळा घेऊया, त्याला पण असं छान आपण लाटून घेऊया. सोबतच आपण पुरणाचाही एक गोळा घेऊया आणि त्याचा छान एक मोदक वळून घेऊया. बघा अशा प्रकारे छान कळ्या पडत्या आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला कळ्या घ्यायच्या जवळ आणि याला छान एक थोडंसं ट्विस्ट देऊन वरचं आवरण काढून घ्यायचं आहे आणि छान आपण याला एक आकार देऊन असं आपल्याला मोदक तयार करून घ्यायचं आहे. आपले असे मोदक तयार होत आहेत अशा प्रकारे. आणि एवढ्या पूर्ण सारणामध्ये आपले 10 ते 12 मोदक झालेले होते. सोबतच करंजी देखील झालेली होती आणि आपले सर्व मोदक आणि आपली करंजी रेडी आहे. आपण याला काय करूया, तळून घेऊया. छान तेल गरम झालेलं आहे. कमी आचेवर आपण हे सर्व मोदक तळून घेऊया अशा प्रकारे. बघा छान आहे की नाही. हे एवढे मोदक तळून झालेले आहेत. बाकी उरलेले याच्यानंतर आपण तेही मोदक तळून घेऊयात. कमी आचेवरच आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहेत. खाली लागायला नको. सतत थोडा चमचा हलवत राहायला हवा अशा प्रकारे आपण शेवटी आता करंजी देखील तळून घेऊया. आणि बघा आपले मोदक आणि करंजी रेडी आहे. छान प्लेटिंग करून घेऊया आणि आपले मोदक इज रेडी. सो तुम्ही पण ही रेसिपी करून बघा. आवडलं तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.